नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 15 जून 2025 ला आपली 40वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे आणि या एक्झामिनेशनचं रिझल्ट आपल्याला 30 तारखेला येताना दिसून येतं. 30 ऑगस्टला आपलं 15 जूनच्या परीक्षेचं निकाल लागणार आहे. सो या रिझल्ट पूर्वी आपल्या मनामध्ये नक्कीच एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो म्हणजे एक्झामिनेशनचं कट ऑफ काय असेल? एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतं? यावर्षीचं कट ऑफ जे आहे ते वाढणार का? कमी होणार का? किंवा स्थिर पण राहू शकतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच आहे. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे. त्यामुळे जर आपण 40वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेली आहे, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे. पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कोर्सची व्हॅलिडिटी आहे 1 इयर्स. कंप्लीट 1 वर्षासाठी हा कोर्स याची व्हॅलिडिटी राहणार आहे. यामध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळेल. लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. सोबतच पेपर 1 मध्ये 10 युनिट्स आहे. सो 10 युनिट्सवर आधारित नोट्स, आपल्या प्रॅक्टिसकरिता लास्ट 10 वर्षाचे PYQs आणि सोबतच आपल्या सरावासाठी MCQs सुद्धा अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 ची नवीन बॅच 5 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. सो 5 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या बॅचला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा. या कोर्सची फीज आहे 3000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट 1 इयर्सचं कोर्स जे आहे याची व्हॅलिडिटी राहील आणि हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सोबतच आपल्याला मार्गदर्शन सुद्धा संपूर्ण एक्झामिनेशनच्या संबंधित करण्यात येईल. यासोबतच मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. पहिला हा जनरल पेपर आहे, तर दुसरा हा सब्जेक्टिव्ह आहे. सो पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि हिंदी यांचे कोर्सेस अवेलेबल आहे. पेपर 2 सोबत पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचा अर्थ दोनही पेपरचं कंप्लीट आपला अभ्यास होणार आहे. या कोर्सची म्हणजे पेपर 2 ची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. सोबतच पेपर 1 जो आहे तो फ्री असणार आहे. पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो अशा प्रकारे हे दोनही पेपर आहे. याची फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पेपर 2 ला आपण जॉईन करू शकता, जेणेकरून 2026 ची एक्झामिनेशन मित्रांनो आपण टार्गेट करू शकतो. सो आता आपण जाणून घेऊया रिझल्ट विषयी. सो काय आहे, लास्ट इयरचं थोडं मला तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करू इच्छिते आहे. लास्ट इयर जे आहे म्हणजे 7 एप्रिल 2024 ला परीक्षा झालेली. ठीक आहे. सो 7 एप्रिल 2024 ला एक्झामिनेशन झालेली आहे आणि या एक्झामिनेशनमध्ये 1,30,000 विद्यार्थी बसलेले होते. ठीक आहे. 1,30,000 विद्यार्थी इथे आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी एक्झामिनेशन 15 जूनला झालेली 2025 ची परीक्षा. यावेळेस विद्यार्थी संख्या आपल्याला किती दिसून येतं, तर 1,10,000 विद्यार्थी परीक्षेला फॉर्म आलेले आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो याचा अर्थ काय होत आहे, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या जी आहे ते कमी झालेली आहे. आता संख्या कमी झाली तर ऑब्व्हियसली याचं कट ऑफवर आपल्याला परिणाम होताना दिसून येतं. म्हणजे हा इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल असा एक प्रश्न आहे. पहिला महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहे की मागच्या वर्षीचं म्हणजे 2024च्या तुलनेत 2025 जे आहे यामधील विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. ठीक आहे. सो याचं डायरेक्ट मीनिंग काय होतं आणि कट ऑफ विषयी जाणून घ्या. प्रत्येक विषयाचं कट ऑफ यामध्ये आहे बघा. आपण बघूया थोडा. मराठीचं कट ऑफ जर मला तुम्हाला सांगायचं आहे तर बघा, मराठीचं जनरल कॅटेगरीसाठी 48.67. आता हे 48.67 म्हणजे किती होतं, तर आपण जवळपास 146 मार्क आपण म्हणू शकतो. ठीक आहे. 140 140 146 146 मार्क अराउंड आहे ना. हां, तर मित्रांनो इथे करायचं काय आहे म्हणजे यावर्षी हा बघा 7 एप्रिल 2024 ला 39B ची सेट परीक्षा झालेली आहे, त्याचा हा कट ऑफ आहे. तर कधीही कट ऑफ जे आहे ना त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की +3 ने आपण ॲड करू शकतो. म्हणजे समजा की
+3% आपण बोलत आहोत, मार्कचं नाही. ठीक आहे. हां. सो 3% तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं. जसं इथे 48% वर लागलेलं आहे समजा, तर 51-52% जर आपल्याला आहे, 51-52 जरी आहे यावर्षी, जर तुम्ही फर्स्ट आन्सर की चेक केलेली असेल, अराउंड 51च्या जवळ तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये 51 पर्यंत स्कोर मराठीमध्ये जात आहे, तर तुमचं सेफ स्कोर आहे असं म्हणू शकतो. कारण जर कट ऑफ विषयी आपण विचार केला ना, तर कट ऑफ कधीही +3 पेक्षा वाढलेलं नाही. ठीक आहे. +3 पेक्षा कधीही वाढत आपल्याला दिसून येत नाही. +1 ने आपल्याला दरवर्षी कुठल्या ना कुठल्या सब्जेक्टमध्ये, +2 ने आपल्याला कुठल्या ना कुठल्या सब्जेक्टमध्ये वाढ होताना दिसून येते. +3 ने देखील असे काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये वाढ होतात आणि खूपच झालं तर 5% पेक्षा कधीच कट ऑफ जास्त वाढत नाही. ठीक आहे. जनरल तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला 43% आता बघा इथे एस-सी कॅटेगरीसाठी 43.33 असा कट ऑफ आपल्याला लास्ट इयरचं दिसून येतं. ठीक आहे. 43.33 आहे. तर इथे आपण +3 +5 ने जरी ॲड केलं म्हणजे 50%च्या जवळपास जरी आहे आपल्याला किंवा 48%च्या जरी जवळ आहे, तर तुमच्याकडे होप आहे. ठीक आहे. आणि नक्कीच तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. तर इथे मला सांगण्याचं तात्पर्य असं की इन केस मित्रांनो यावर्षी सुद्धा कट ऑफमध्ये आपल्याला जर वाढ होताना दिसून येईल. कारण एक्झामिनेशनचं जर आपण लेवल बघितलं तर खूपही सोपंच पेपर नव्हतं आणि कठीणही नव्हतं. मॉडरेट स्वरूपाचं आपलं पर्टिक्युलर पेपर आपल्याला दिसून येतं. पेपर 2चे काही असे सब्जेक्ट आहे, जर स्पेशली आपल्याला हिस्ट्रीविषयी बोलायचं झालं तर नक्कीच यावेळेस पेपर विद्यार्थ्यांसाठी हा मॉडरेट स्वरूपाचं होतं. तर यापूर्वी 54% वर आपल्याला काय दिसून येतं, जनरलचं लागलेलं दिसून येतं. ठीक आहे. तर नेहमीच वाढ जे होत असतं ती +3च्या वर जात नाही सगळ्याच सब्जेक्टसाठी. सो मित्रांनो, जर या कट ऑफपैकी तुम्हाला समजा एखाद्याला लास्ट इयरचा कट ऑफ 50% आहे आणि फर्स्ट आन्सर कीनुसार तुम्हाला 51 मिळत आहे, 52% वर तुम्ही येत आहात, तर तुम्ही होप नक्कीच ठेवू शकता. कारण कट ऑफचं एक जनरल आपल्याला पाहायला मिळतं की वाढला तरीही खूप जास्त वाढणार नाही. आता मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सगळ्याच विषयाचं कट ऑफ आहे. तर सगळे विद्यार्थी मित्र ज्यांना लास्ट इयरचं जे कट ऑफ आहे त्यापेक्षा 3% 2%नी जर तुम्हाला येत आहे मार्क, तर नक्कीच तुम्ही सगळे जे आहे क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त हे बघा, हे लिस्ट आहे. तुम्हा सगळ्यांना या लिस्टमधून बघायचं आहे की आपल्या कॅटेगरीनुसार जे आहे कितीवर कट ऑफ आहे आणि +3 ने तुम्ही आपल्या स्कोरमध्ये जे आहे ॲड करून घ्या आणि नक्कीच 30 तारखेला 30 ऑगस्टला आपल्या परीक्षेचं निकाल येणार आहे. तर हा निकाल देखील आपल्या सगळ्यांसाठी भरभरून यश देणारं नक्कीच ठरणार आहे आणि नक्कीच तुम्हाला यातून एक होप ज्याला आपण म्हणतो ना, ते नक्कीच मिळालेली असेल पर्टिक्युलर एक्झामिनेशन रिलेटेड. सो इथे सांगू इच्छिते मित्रांनो, की ह्या एक्झामिनेशनचं कट ऑफ जर वाढलं तर +3 ने वाढणार नाही. यापेक्षा जास्त वाढत नाही आणि खूपच झालं तर 3% पासून तर 5%च्या मधात. ठीक आहे. याच्यावर 100% शुअर शॉट तसं पाहिलं तर बरेच विषय असे आहेत ज्यांचं 3% पेक्षा कधीच वाढलेलं दिसून येत नाही. ठीक आहे. इन केस वाढलं, जसं आपलं हिस्ट्रीचं सब्जेक्ट आहे, तर त्यामध्ये 3% पेक्षा जास्तची वाढ आतापर्यंत तरी झालेली नक्कीच दिसून आलेली नाही. त्यामुळे जर तुम्हाला लास्ट इयरचं कट ऑफ जे आहे 45 आलेलं आहे कोणत्या पण सब्जेक्टचा आणि जर समजा तुम्हाला 48 पर्यंत येत आहे, 49 पर्यंत तुम्ही जात आहात, तर तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात आणि नक्कीच येणारी परीक्षेचं रिझल्ट हे आपल्याला इन्क्रीज होताना दिसून येतं. कारण संख्या कमी झालेली आहे, तर नक्कीच आपल्याला ही सुद्धा बाब दिसून येतं. पण वाढलं तरी कितीपर्यंत वाढणार याविषयी मी तुम्हाला एक क्लिअरिटी दिलेली आहे आणि ही गोष्ट तुम्हाला 30 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल आणि त्याचं कट ऑफ जेव्हा येईल, त्यावेळी सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ ॲनलाईज करून दाखवणार की कशा पद्धतीचा हा कट ऑफ आहे म्हणून. नक्कीच व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा आहे आणि जर येणाऱ्या परीक्षेविषयी तुमचं पर्टिक्युलर कसं रिझल्ट असेल, तर तुमच्या मार्कानुसार मी तुम्हाला सांगू इच्छिते की +2 +3 ने जरी तुम्ही समोर आहात मागच्या वर्षीच्या तुलनेत, तर नक्कीच तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात असं तुम्ही समजू शकता. सोबतच यावर्षी म्हणजे 2026च्या परीक्षेला जर आपण टार्गेट करीत आहात, तर नंबर्स ऑफिशियल्स दिलेले आहे.
या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला सुद्धा जॉईन होऊ शकता, कारण 5 सप्टेंबरपासून आपली जे नवीन बॅच आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचं सुरू होत आहे. सो आपण लवकरात लवकर बॅचेसला सुद्धा जॉईन करू शकता. जसंच तुमचं रिझल्ट आलं तसंच तुम्हाला पर्टिक्युलर अभ्यास सुरुवात करायला मदत होईल. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.